आत्ता आपल्यासोबत एक वर्गमित्र आहे, त्याच्याकडं सुद्धा आणखी काही छोट्या लहानपणीच्या काय आठवणी त्याच्याकडे आपण थोडक्यात जाणून घेऊया. तुझं नाव सांग पहिलं तर. मी संजय दत्तात्रय मडके. 1992च्या 7वीच्या वर्गात थोर समाजसेवक नथुभाऊ भिगडे पाटील शाळा क्रमांक 2 हे बॅचला होतो. आणि त्या बॅचचा आज आम्ही की खरंच आजच्या परिस्थितीमध्ये शाळा म्हणजे एक कॉम्पिटिशन झाले. काही इंग्लिश मिडियम आहेत, काही आंतरराष्ट्रीय हे ते, तिथं फी पण तेवढे आहेत. पण मी अभिमानाने सांगतो की आमची जी नगरपालिकेची शाळा होती अशी शाळा कुठं होणार पण नाही आणि झाली पण नाही. त्यावेळेस साधारण किती फी गेली असं बरं तुम्हाला 7वीपर्यंत, असं काय सांगाल? 5 रुपये ॲडमिशन फी, ती पण 5 रुपये. बाकीचे वह्या पुस्तकं शाळेतून मिळायचे, ड्रेस शाळेतून मिळायचे. आणि शिक्षक लोक बी एक शिक्षक म्हणून नाही तर एक आईवडील म्हणून तेवढे आमच्यावर संस्कार हे करायचे. त्यावेळेस 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी जी वेगळी व्हायची, आत्ताची त्यात मजा नाही. त्यावेळेस काय सांगाल ना तुम्ही आठवणी? 15 ऑगस्ट आले, 26 जानेवारी आली तर शिक्षक लोक काय करायचे की जे वर्गमित्र आहे ज्यांची परिस्थिती गरीब आहे त्यांना कपडे, खाऊ ते आम्ही पण मुलं काय करायचो की त्या टायमाला इस्त्री हे असलं काही नव्हतं. तांब्यामध्ये कोळशाचे खडे टाकायचे आणि त्यांनी आम्ही इस्त्री करायचो. रात्रभर जागायचो, काय भाषण करायचंय किंवा काय बँड वाजवायचं आहे, लेझिम खेळायची, त्याची आम्ही अख्खी रात्रभर प्रॅक्टिस करायचो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करायची की डायरेक्ट शाळेमध्ये की अख्ख्या गावामधून घोषणा देत नगरपालिकेच्या तिथून येऊन त्यावेळेस प्रभात फेरी निघायची. हो, त्यावेळेसची काय आठवण सांगाल का? म्हणजे आता प्रभात फेरी शक्यतो निघत नाही शाळेच्या, परंतु त्यावेळेस म्हणजे असं वाटायचं की बाबा आपण चाललोय, आपली कुठेतरी शाळेची शिस्त असते, याच्याबद्दल काय सांगाल का? शाळेची शिस्त म्हणजे सगळी मुलं एका लाईनीमध्ये हाय त्या ड्रेसला इस्त्री करून एका आवाजात घोषणा देत चालायचे. आणि सर्व जे पालकवर्ग किंवा गावातली लोक सर्व बघण्यासाठी सकाळ सकाळ रोडच्या कडेला थांबायची की आम्हाला एवढा आनंद व्हायचा की जसं काय आपल्या गावाचं काहीतरी यात्रा उत्साह असलं. पण आता तसं दिसत नाही. आता सगळीकडे काय शाळेत बोलावणार, एक 10 मिनटं भाषण करणार, प्रार्थना घेणार, एक ध्वजवंदन केलं की झाली सुट्टी. पण त्या टायमाला एक बुंदीचा लाडू भेटायचा. हो, त्याची काय आठवण सांगाल? तर आम्ही ना खास त्या लाडूसाठी शाळेत जायचो. आणि किती उशीर झाला तर लाडू घेतल्याशिवाय घरी येत नव्हतं. आणि वाटलं आणि असं व्हायचं काही वेळेला की जे लाडू शिल्लक राहिलेले आहेत ते नंतर शिक्षक लोक आम्हाला हे तुला अजून 2 घेऊन जा, त्यामुळे आम्ही शेवटपर्यंत तिथं थांबायचो. अजून एक आठवण, ज्ञानेश्वर करपे म्हणून एक सामाजिक कार्यकर्ते, ते चॉकलेट वाटायचे. ती खास मला आठवण आहे. ते अजून पण कदाचित वाटत. ज्ञानेश्वर करपे आपल्या आपल्या मिसेसच्या स्मरणार्थ चॉकलेट वाटायचे किंवा पार्ले. मला अजून ती आठवण आहे की ते खास वाटायची मुलं जाता जिल्हा खास आठवण.